बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावरील जी शासकीय सोयाबीन खरेदी आहे ती गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी बारदाना अभावी बंद आहे। आपण बघू शकतो मी सध्या चिखली तालुक्यातील भानखेड फाट्यावरील हा जो नाफेड केंद्राचा या ठिकाणी सेंटर आहे। या ठिकाणी 2 दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या या ठिकाणी सोयाबीनच्या गाड्या लागल्या आहेत। आपण बघू शकतो की 2 दिवसापासून या सेंटरवरती बारदाना नाहीये। जिल्ह्यातले अनेक सेंटर जे असे आहेत की त्या ठिकाणी बारदाना नाहीये, त्यामुळे शेतकरी जेथे गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी रांगेत उभे आहेत। परिणामी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते। 2 दिवसापासून रांगेत उभे असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा बारदाना नसल्यामुळे या ठिकाणी सोयाबीन खरेदी होत नाहीये आणि ज्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यांचं भाडं सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यावं लागते। अनेक वेळा शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की बारदाना उपलब्ध करून द्यावा, मात्र नाफेड कडनं या ठिकाणी बारदाना उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे। शेतकरी ताटकळत या ठिकाणी उभे आहेत। एकंदरीत पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी बारदाना येतोय जातोय, त्यामुळे जी खरेदी आहे ती काही प्रमाणामध्ये या ठिकाणी खरेदी होते। जवळपास जिल्ह्यामध्ये 85,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती, मात्र मोजक्याच काही शेतकऱ्यांची या ठिकाणी खरेदी झालेली आहे आणि जे जवळपास 50,000च्या वरती शेतकऱ्यांची या ठिकाणी सोयाबीन खरेदी अद्यापही बाकी आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।